यमनच्या PYQ सिरीजमध्ये आज आपण सेकंड चॅप्टरचा एक क्वेश्चन करतो. या क्वेश्चनमध्ये दिसायला तरी सिंपल असेल, एक छोटीशी ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे कशी आहे, जसं मी एक्झाम्पल सांगतो. तर आपल्याकडे एक इक्वेशन आहे काहीतरी, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, वाय अँड झेड. हे 3 व्हेरिएबलचं फंक्शन आहे. पण इथंच थांबायचं नाही. आपल्याला काय माहिती आहे की एक्स पण काय आहे, काहीतरी फंक्शन ऑफ टी असेल, वाय पण काय आहे, फंक्शन ऑफ टी असेल कुठला तरी, आणि झेड पण काय आहे, फंक्शन ऑफ टी आहे. तर जेव्हा आपण याला पार्शली डिफरन्शिएट करू, पार्शल म्हणण्यापेक्षा टोटल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी करणार, म्हणजे मला पाहिजे डो यू बाय डो टी. तर काय भेटणार, आधी हे डो यूचे फंक्शन कशामध्ये आहे, एक्समध्ये. तर आधी हे एक्ससोबत डिफरन्शिएट होईल. नंतर हा एक्स कशामुळे चेंज झाला आहे, हा टी सोबत. त्याच्यासोबत काय येणार, डो एक्स बाय डो टी. अशा प्रकारे आपण हे फंक्शन एक्ससोबत चेंज झालं की टी सोबत चेंज झालं, हे ॲक्च्युली टी सोबत चेंज झालं, ते आपण कॅल्क्युलेट केलं. पण इथं फंक्शन तर 3 गोष्टीचं, एक्स वाय आणि झेड. ते फंक्शन पण चेंज करणार, डो यू बाय डो वाय, आणि सोबत काय ना डो वाय बाय डो टी आणि डो यू बाय डो झेड इंटू डो झेड बाय डो टी. आता हे सांगायचं उद्देश काय, सांगायचं उद्देश एवढाच आहे. बघा इथे जे आपल्याकडे फंक्शन दिलेलं आहे, जे आपल्याकडे फंक्शन आहे की यू इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स. हे ॲक्च्युली एक्स वाय आणि झेडचं फंक्शन नाही आहे. पूर्ण ठिकाणी त्या व्हॅल्यूमध्ये एक्स मायनस वाय पुट करतो आहे आपण, वाय मायनस झेड पुट करतो आहे आणि झेड मायनस एक्स पुट करतो. म्हणजे जर मी याला काहीतरी डिफरंट नाव ठेवलं, फॉर एक्झाम्पल याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं, ते फंक्शन कशाचं बनलं, ए बी आणि सीचं. जसं ते एक्स वाय झेड आहे, फंक्शन कशाचं बनलं आहे, ए बी आणि सीचं. आणि हे ए बी सी कशाचं फंक्शन झालं आहे, टी सारखं. जसं ते एक्स वाय झेड टीचं फंक्शन आहे ना, तसं ए बी सी हे एक्स वाय झेडचं फंक्शन आहे. बघा मी लिहून दाखवतो. जर आपण लिहिलं, लेट सपोज हे आपल्याला फंक्शन दिलं आहे, यू ऑफ एफ ऑफ एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स. ठीक आहे. आता जर मी याला चेंज केलं की लेट्स से पुट एक्स मायनस वाय इक्वल्स टू ए, वाय मायनस झेड इक्वल्स टू बी आणि झेड मायनस एक्स इक्वल्स टू सी. आता जे फंक्शन आहे आपल्याकडे यू, ते यू का झालं एफ ऑफ ए बी आणि सी. आता हे यू फंक्शन ए बी सीचं झालं आहे, पण सोबत तुम्ही चेक करा, ए बी आणि सी हे काय, ॲक्च्युली इट इज समथिंग डिफरंट फंक्शन ऑफ एक्स वाय झेड. कारण या ए बी सीच्या व्हॅल्यूमध्ये काय एक्स वाय किंवा झेड असेल, हे काय म्हणू शकतो आपण इथे रिलेट करून. बघा यू जर एक्सचं फंक्शन असेल आणि एक्स कशाचं फंक्शन आहे, टीचं, तर डेरिव्हेटिव्ह कसा आहे, तो कंप्लीट डेरिव्हेटिव्ह काढायला आधी बाहेरचं फंक्शन डिफरन्शिएट होतं, नंतर आतमधलं फंक्शन डिफरन्शिएट होतं. आता हे सुरू आपण इथे यूज करणार आहे. आता आपल्याकडे बघा फंक्शन काय झालं आहे, स्टँडर्ड ॲक्च्युअली लिहिलं तर, सो यू इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी आणि सी. आता मला काय पाहिजे, फंक्शनमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. ठीक आहे, ए बी सीची व्हॅल्यू आपण दिलेली आहे, कॅल्क्युलेट सांगितलं आहे, डो यू बाय डो एक्स. आता एक्ससोबत डिफरन्शिएट करायचं, फंक्शन तर कुठे एमध्ये नाही आहे, आधी फंक्शन डिफरन्शिएट होईल विथ रिस्पेक्ट टू ए. इथं फंक्शनमध्ये आहे ना, सो डो यू, ठीक आहे, डो यू बाय डो ए, कारण की ए सोबत झाला, नंतर ए कशामध्ये चेंज झाला आहे, एक्स वाय झेडमध्ये, सो डो ए बाय डो एक्स. सिमिलरली डो यू बाय डो बी, आणि डो बी कशामध्ये चेंज झाला, डो नॉट वाय, परत एक्समध्येच, कारण की फंक्शन एक्ससोबत डिफरन्शिएट करतो आपण सध्या. नंतर डो यू बाय डो सी, आणि डो सी कशामध्ये चेंज झालेला आहे, डो बाय डो एक्स. ठीक आहे, बघून घ्या, आपल्याला डे यू हेच काढायचं आहे, जे काढायचं आहे ते डो यू बाय डो एक्स काढायचं आहे, डो यू बाय डो वाय काढायचं आहे, आणि डो यू बाय डो झेड काढायचं आहे. तर आपण डो यू बाय डो एक्स काढतो. तर झालं, तर सिम्पली इथे काय व्हॅल्यूज पुट करा, एकदा तुम्हाला आयडिया येऊन जाईल काय करायचं. यूचं फंक्शन आपल्याला माहिती नाही, फक्त एफ लिहून ठेवलं, पण एफमध्ये आहे काय नाही माहिती, तर आपण याला सॉल्व नाही करू शकत, त्याला असंच ठेवणार आहे, डो यू बाय डो ए. ठीक आहे, सोबत डो यू डो एक्स कशाचं, एचं, पण ए व्हॅल्यू किती आहे, एक्स मायनस वाय आहे, प्लस डो यू बाय डो बी आहे, पण बीची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याकडे ऑलरेडी माहीत आहे, वाय मायनस झेड डो एक्स, प्लस डो यू बाय डो सी आपल्याकडे आहे, पण सीची व्हॅल्यू किती आहे, झेड मायनस एक्स अपॉन डो एक्स. ठीक आहे, आता सॉल्व करून बघा, सिम्पली तुम्हाला डो यू बाय डो एक्सची व्हॅल्यू भेटणार. बघा किती सोपं आहे, याची व्हॅल्यू माहिती नाही, असंच राहणार, डो यू बाय डो ए. आता त्याला डिफरन्शिएट करायचं, तुम्ही याला डिफरन्शिएट करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती होते, 1,
आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय होणार विथ रिस्पेक्ट टू एक्स 0, कारण की जेव्हा आपण एक्ससोबत पार्शियली डिफरन्शिएट करतो त्यावेळेस वाय काय असतो आपला 0. तर वाय जर नॉट 0 ॲक्च्युली वाय असतो कॉन्स्टंट, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 0. हा 0 झाला तर फक्त काय राहिलं इथे 1 राहिलं, म्हणजे इंटू काय आला 1 आलेला आहे. सिमिलरली इथे बघा डो यू बाय डो बी काढायचं आहे. परत या वाय मायनस झेडला आपण कशाने डिफरन्शिएट केलेलं आहे, एक विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं आहे. पण इथे ना एक्स आहे, इथे फक्त वाय आणि झेड, आणि वाय आणि झेड का असणार आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 0. सो इंटू 0 प्लस आता काय राहिलं फक्त डो यू बाय डो सी. इथे परत बघा झेड तर काय, झेड आहे आपला कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होता 0, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1, काय झाला -1. तर फायनली आपल्याकडे जी व्हॅल्यू आपल्याला महत्त्वाची होती, जी पाहिजे होती ती आहे डो यू बाय डो एक्स. ते किती झालं बघा इथून 1. सो डो यू बाय डो ए आता 0 झाला, प्लस इंटू मायनस डो यू बाय डो सी. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. ठीक आहे. आता हे सेम इक्वेशन आपण काढू, कारण की डो यू बाय डो एक्स तर काढला, तर काय राहिला डो यू बाय डो वाय. ओके, तर सेम लॉजिक अप्लाय करा. तर डो यू बाय डो वाय जर तुम्हाला काढायचा असेल तर काय लिहिणार तुम्ही, आधी डो यू डिफरन्शिएट होईल विथ रिस्पेक्ट टू ए, नंतर डो ए डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय. सिमिलरली डो यू डो बी विथ रिस्पेक्ट टू वाय प्लस डो यू डो सी इंटू डो सी विथ रिस्पेक्ट टू वाय. आता इथे ए बी सीची व्हॅल्यू पुट करा. डो यू बाय डो ए खाली नाही करायचं, वरती आहे. डो एची व्हॅल्यू किती आहे एक्स मायनस वाय अपॉन डो वाय, नॉट अपॉन म्हणजे डिफरन्शिएट, प्लस डो यू बाय डो बीची व्हॅल्यू किती आहे वाय मायनस झेड, आणि प्लस डो यू बाय डो सी, आणि इथे आपल्याकडे इंटू डो वाय कशाचं झेड मायनस एक्स. आता बघा किती सिंपल आहे. मी थोडा फास्ट करून आन्सर लिहितो बघा. सो डो यू बाय डो वाय काय भेटणार, हा तसाच आहे. डो यू बाय डो ए, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 0, कारण फक्त वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1, आणि समोर मायनस साईन, त्या -1 झाला. प्लस इथे डो यू बाय डो बी असंच राहणार आहे. काय राहिलं फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय हा झाला 1, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड काय असते 0, कारण की झेड काय इथे कॉन्स्टंट. आणि सिमिलरली डो यू बाय डो सी, इथे जर तुम्ही वायसोबत डिफरन्शिएट करणार तर फंक्शनमध्ये वाय आहेच नाही, दोन्ही नंबर काय झाले कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. जर कॉन्स्टंट नंबर 0 असेल तर बेसिकली आपल्याला सेकंड कंडिशन काय भेटली, डो यू बाय डो वाय इक्वल्स टू, हा प्लस आहे डो यू बाय डो बी, आणि हा आहे मायनस डो यू बाय डो ए. म्हणजे आपल्याकडे सेकंड कंडिशन. मग तिसऱ्या कंडिशनसाठी फक्त आता झेड उरला आहे. सो डायरेक्ट लिहू शकता तुम्ही डो यू बाय डो झेड काय होणार, आणि यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए, नंतर एचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड, प्लस यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी, नंतर बीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड. सगळं पार्शियल डिफरन्शिएशन सुरू आहे, कारण की बाकी व्हेरिएबलला आपण काय अज्युम करतो आहे कॉन्स्टंट. आता इथे फक्त व्हॅल्यूज पुट करा. डेल यू बाय डी तर आपल्याला माहिती नाही, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड कशाचा एक्स मायनस वायचा, प्लस डेल यू बाय डेल बी इंटू डेल झेड कशाचं बी काय होतं वाय मायनस झेड, प्लस डेल यू डेल सी इंटू डेल सी किती होता झेड मायनस एक्स डेल झेड. आता सिम्पल डिफरन्शिएशन करून घ्या. आपल्याला मिळालं डेल यू बाय डेल झेड इक्वल्स टू, डेल यू बाय डेल आपल्याला बिलकुल माहिती नाही. का बरं माहिती नाही सांगितलं आहे, कारण की यूचं फंक्शन आपल्याला माहिती नाही. जर यूचं फंक्शन माहीत नाही म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट पण करू शकत नाही. आता इथं झेडसोबत डिफरन्शिएट करताना चेक करा, इथे झेड आहेच नाही, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय का झाला कॉन्स्टंट, सो इंटू 0 प्लस डेल यू बाय डेल बी, डेल म्हणा डो म्हणा, डे म्हणाची सवय जास्त पडली, सो डो आहे तो ॲक्च्युली. ओके, आता इथं वायसोबत डिफरन्शिएट केलं तर काय येणार झेडसोबत वाय कॉन्स्टंट तर 0, आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह 1, आणि समोर मायनस साईन आहे तर -1, आणि प्लस डो यू डो सी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड 1 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0. सो बेसिकली आपल्याला फायनली तिसरी पण व्हॅल्यू भेटली आहे.
डो यू बाय डो झेड इक्वल्स टू हा झाला 0, हा मायनस आहे, हा प्लस आहे. सो डो यू बाय डो सी मायनस डो यू बाय डो बी. आपल्याला तिघाचं काय करायचे होते, आपल्याला सोल्युशन काढायचे. सोल्युशन म्हणजे काय, तिघाची बघा आपल्याला काय करायचे आहे, ॲडिशन. डो यू बाय डो एक्स प्लस डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेड. तिन्ही व्हॅल्यू एकदा पुट करून बघा. सो मी व्हॅल्यू पुट करतो इथे, लिहितो डो यू बाय डो एक्स प्लस डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेड इक्वल्स टू काय होणार, व्हॅल्यू पुट करा आधी. डो यू बाय डो एक्स काय होता, डो यू बाय डो ए मायनस डो यू बाय डो सी. ठीक आहे. सो दिस इज डो यू बाय डो ए मायनस डो यू बाय डो सी. हे झालं पहिलं. नंतर प्लस दुसरी टर्म कुठली आहे, सेकंड इक्वेशनची. ठीक आहे. आली आपली डो यू बाय डो बी अँड मायनस डो यू बाय डो ए. डो यू बाय डो बी मायनस डो यू बाय डो ए. आणि तिसरी टर्म काय, चेक करून घ्या एकदा फायनली. डो यू बाय डो सी मायनस डो यू बाय डो बी. आता बस याला सिम्प्लिफाय करून चेक करा. बघतो तुम्ही चेक करा, तुम्हाला समजून जाईल. समजून सगळं चेक करा काय करता. हा डो यू बाय डो ए इथे प्लस आहे, ते डो यू बाय डो ए मायनस आहे, तर प्लस आणि मायनस कॅन्सल. सेम लॉजिकमध्ये डो यू बाय डो सी इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, कॅन्सल. डो यू बाय डो बी प्लस आहे, डो यू बाय डो बी मायनस आहे, तर राईट हँड साईडला किती बाकी राहिलं, 0. ही कशाची व्हॅल्यू आहे, डो यू बाय डो एक्स डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेडची व्हॅल्यू आहे. आणि हीच आपल्याला प्रूव्ह करायची होती, तर आपण म्हणू शकतो हेन्स प्रूव्ड.